लग्न तर प्रत्येक शोमध्ये झाली, पण जेवढी वर्ष ते शोज चालले तेवढी वर्ष तेवढ्या वटपौर्णिमा केल्या. आमचा महानायक हा वेगळा आहे आणि तो आमच्या सगळ्यांचा महानायक आहे. आणि एपिसोडच्या एंडला तुम्हाला कळणार आहे की ही वटपौर्णिमा कुठल्या महानायकासाठी चालली आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रातले सण इतके उत्साहाने आपण साजरा करतो, पण प्रत्येक स्त्रीसाठी एक सण असा असतो ना की ज्याची ती खूप नेहमी वाट बघत असते. कारण का 7 जन्म हाच नवरा हवा असं तिचा हट्टाच असतो. आणि जुई म्हटलं तर जुई आत्तापर्यंत अनेक लग्न केलेली आहेत आणि आत्ता तरी महानायकांची महावटपौर्णिमा आहे. सो अमितचं तर आम्हाला माहिती आहे, पण लग्नाचबरोबर वटपौर्णिमा देखील किती साजऱ्या केल्या आहेस? खूप झाल्या ग. जेवढी लग्न झाली तेवढ्या वटपौर्णिमा नाही. कारण लग्न तर प्रत्येक शोमध्ये झाली, पण जेवढी वर्ष ते शोज चालले तेवढी वर्ष तेवढ्या वटपौर्णिमा केल्या. पण खरं तर ही एक मजा असते आणि नेहमी लुक काहीतरी वेगळा. आज मस्त लाल साडी आहे, दागिने आणि स्पेशली नथ आहो. सो कसं हे सगळं लुक ठरलेलं? आमची जी डिझायनर आहे वैशाली देशमुख, तिने माझ्यासाठी हे सगळं म्हणजे ज्वेलरी एस्पेशली तिने मला अगदी फोटोज पाठवून सिलेक्ट केले. आणि धनश्री ज्वेल्स म्हणून आहेत बोरिवलीचे, त्यांच्याकडनं माझी ज्वेलरी येते सगळी. वैशालीकडनं सगळे माझं कॉस्ट्युम्स आणि सगळं स्टायलिंग होतं. सो आणि माझी हेअरड्रेसर आहे काजल, तिने हेअर केलेत, मेकअप मीच करते. सो हे असं सगळं एकूण आम्ही ठरवून फिक्स केलं. आणि एरवी आपण म्हणतो की हिरवा रंग हा सवाष्णीचा रंग असतो, पण ह्यावेळेस स्टारनी ठरवलं आहे की आम्ही सगळ्याजणी लाल आहोत. कारण लाल हे ऊर्जेचं, शक्तीचं प्रतीक आहे. आणि इकडे जो आम्ही महा एपिसोड शूट करतोय त्यामध्ये स्त्री हे शक्तीचं प्रतीक का आहे आणि कशा कशा गोष्टी असणार आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि छोटीशी टेक्निकल गोष्ट म्हणजे हिरवा रंगामध्ये आम्ही शूट करतो तर आम्ही हिरव्या साड्या नेसून मर्ज झालो असतो, त्यामुळे छान आम्ही सगळ्याजणी लाल रंगात आहोत, तर त्या उठून पण दिसू. आणि ऑफकोर्स त्या रंगाच्या मागची जी स्टोरी असणार आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे एपिसोडमध्ये. आणि अमित तर ॲज युजल म्हणजे चेहऱ्यावरचं हसू आणि आजची ड्रेसिंग, मगाशी तुम्हाला बँडवाला, पण खरं तर हे लुक सगळ्यांना छान वाटते. तुला काय वाटतं आजच्या लुकबद्दल? खूप छान आहे ॲक्च्युली, सिम्पल आहे आणि एक एलिगंट लुक आहे यामध्ये. आणि यांची लाल साडी आहे, सो मला लाल रंगाचा दुपट्टा दिला आहे इथे आणि ते खूप उठून येतं. सो खरंच छान वाटतं मला. त्या बात आहे. खरं तर प्रेक्षकांना उत्साह असतो की नेहमी काहीतरी वेगळं बघावं आणि स्टार प्रवाह नेहमी कलाकारांसाठी काही ना काही वेगळं करतच असते. म्हणे ते एक सोहळा असू दे, हा एक महामायनिकांचा सोहळा. जेव्हा तुम्हाला कळालं की असं काहीतरी होणार आहे, सगळे एकत्र येणार आहे आणि स्पेशली वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म, जे प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे की ह्या दोघांना तर बघायचंच आहे आम्हाला कायमचं. सो तेव्हा कसं वाटलं होतं पहिल्यांदा कळलं की अशी कन्सेप्ट आणते स्टार प्रवाह? सगळ्यात आधी आहे ना, आम्हाला माहीत नव्हतं की स्टोरी काय असणार आहे. 4 दिवस आमचे डेट्स लॉक केल्या होत्या स्टारने. पण जेव्हा कळलं की अशी महावटपौर्णिमा करतोय आणि सगळ्यात हे बघा वटपौर्णिमेचे शूट सगळे करतात, सगळ्या सिरियल्समध्ये होतात, सगळ्या चॅनल्सवर होता. पण फक्त वटपौर्णिमा ही आमची वटपौर्णिमा नसून ह्यामागे एक खूप मोठा सोशल कॉज आहे आणि नेचरच्यासाठीचा एक निसर्गाच्या सानिध्यात का जाणं महत्त्वाचं आहे आणि एक खूप मोठा कॉज आहे. आम्ही ज्यासाठी ही वटपौर्णिमा करतोय तो महानायक कोणीतरी वेगळा आहे. ज्यासाठी ही महावटपौर्णिमा आम्ही करतोय महानायिकांची, तर आमचा महानायक हे आमचे म्हणजे अर्जुन सायलीसाठी किंवा इतर ऋषिकेश हिच्यासाठी असं नसून आमचा महानायक हा वेगळा आहे आणि तो आमच्या सगळ्यांचा महानायक आहे. आणि एपिसोडच्या एंडला तुम्हाला कळणार आहे की ही वटपौर्णिमा कुठल्या महानायकासाठी चालली आहे. तर हां, तसा थॉट आहे. त्यामुळे ऑफकोर्स या थॉट दिलेली आहे. हां, तर जर का इतकी सुंदर कल्पना आहे आणि जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की माझं निसर्ग आणि ह्या सगळ्या गोष्टींवर किती प्रेम आहे, झाडं फुलं पानं मला खूप आवडतात, तर त्यामुळे इतक्या सुंदर कॉजचा आपल्याला भाग होता येतं आहे. ह्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? जेव्हा एक कॉन्सेप्ट होतं आमच्यासमोर आलं की आपण सगळे एकत्र येणार आहोत, तेव्हा खरंच जरा भीती पण वाटली होती मनात. कारण इतके ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस, विलन्स एकत्र येऊन शूट करणं इज नॉट अ सिम्पल टास्क. आणि थँक्स टू स्टार प्रवाह अलॉट, जो प्रत्येक सण एक ग्रँड पद्धतीने साजरा करतात. आणि ते साजरं फक्त ते सेलिब्रेटच करत नाही, त्यामागे एक स्टोरी असते, त्यामागे एक कॉज असतो, कारण असतं. आणि आत्ताचं पण सीनमध्ये पुढे तुम्ही बघायलाच आहे एपिसोडमध्ये, कारण एकच आहे की तुम्ही अर्थ आणि पृथ्वीशी कनेक्टेड राहता तुम्ही. आणि थँक्स स्टार प्रवाहाला यासाठीच, कारण इतक्या ॲक्टर्सना एकत्र आणणं आणि शूट करणं इज नॉट अ सिम्पल टास्क. प्रत्येक ॲक्टर खरंच खूप छान आहे आणि या निमित्ताने मला तरी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळते आहे. जे फक्त आम्ही अवॉर्ड शोमध्ये मिळतो किंवा कुठेतरी इव्हेंट्समध्ये आम्ही मिळतो, फक्त हाय हॅलो होतं, पण कधी काम करण्याचं सौभाग्य प्राप्त होत नाही, जे इथे झालं आहे. प्रत्येकासोबत इंटरॅक्शन होऊन, प्रत्येकासोबत सीन्स आहेत,
आणि त्यांच्याकडनं सुद्धा मला बरंच काही शिकायला मिळतं आहे. तो खूप धमाल, खूप मजा येते. जरी थोडं हॅक्टिक असलं शेड्यूल तरी पण सगळे इतके छान आहेत की इतकी धमाल मस्ती सुरू आहे ना की जे काही त्रास आहे ते फीलच होत नाही आहे. अँड मस्त हसत राहा, एनर्जेटिक धमाल करू. नक्कीच. खरं तर वडाला जेव्हा आपण फेऱ्या मारत असतो तेव्हा जे वाण असतं ते वडाच्या पानामध्येच आपण सगळी फळं देत असतो. सो त्या सगळ्या फळांमधलं तुझं कोणतं आवडतं फळ आहे आणि तुझं, कारण का तेव्हा ते सीझनचे फळ येतात आणि ते खूप इम्पॉर्टंट असतं. सो तुझं त्यातलं आवडतं फळ कोणतं? मला जांभळं आवडतात आणि गरे आवडतात. पण कापा का असा तो बरका असतो ना थोडासा, कापा. मला बरं का असा हो, म्हणजे असं आणायचा तेल लावून मस्त हाताने संपवायचा मस्त. पण खरं तर अमित तुला काय वाटतं की खरं तर म्हणजे जी स्त्री असते ती आपल्या नवऱ्यासाठी असं काहीतरी 7 जन्म, म्हणजे आता ती पहिल्यापासून बोलत आलेत म्हणून, पण अशा ज्या खरं महिला असतात की ज्या खूप उत्साहाने सण साजरे करत असतात की नाही वडाची पूजा करणं किंवा अनेक सण साजरे करणं, तुला एक पुरुष म्हणून काय वाटतं की असे सण आपले साजरे होतात त्याबद्दल? मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटतं की एक तर स्त्री शक्ती जी आहे ती तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. आम्ही पुरुष जे आम्ही ॲक्टर्स आहोत, आम्ही ॲक्टिंग करतो फील्डवरती येऊन, जे जॉब करतात, कॉर्पोरेट जॉब करतात, आमचं एकच काम असतं की आम्ही सकाळी उठतो, तयार होतो, जातो, येतो, जेवण करतो, झोपतो. पण जी स्त्री असते ती सकाळी उठते, ती स्वयंपाक पण करते, ती घर पण आवरते, ती मुलांना पण सांभाळते, ती जाऊन जॉब करत असेल ती जाऊन जॉब पण करते, घरच्यांचं मन सांभाळते, तुमच्या आवडीनिवडी बघते, पूर्ण घर आवरते. सो ह्या इतक्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा ती तुमच्यासाठी उपवास ठेवते, कारण तो 7 जन्म तुम्हाला त्यांना तोच नवरा हवा आहे. सो ही खरंच खूप मोठी गोष्ट आणि एक स्त्रीच फक्त हे करू शकते. म्हणूनच बहुतेक शास्त्रांमध्ये सुद्धा पुरुषांसाठी उपवास नाही लिहिले आहे कुठे की पुरुष उपवास करतील 7 जन्म मला हीच बायको म्हणून हवी आहे. ॲक्च्युली असा एक उपवास असायला पाहिजे, कारण जी स्त्री शक्ती, जी स्त्री तुमच्या घरात आहे, तुमच्यासाठी सगळं करते, तुम्ही तिच्यासाठी काय करताय? उपवास पण तिलाच करायचं, काम पण तिलाच करायचं, तुम्ही काय करणार? सो मी ठरवलं आहे की या वटपौर्णिमेला मी सुद्धा बायकोसाठी उपवास करणार. वा, क्या बात आहे. आणि खूप कमाल आहे. जुई काय वाटतं याबद्दल? नाही, करावेच. मी तर म्हणते की प्रत्येक वेळेला स्त्रियांनीच का करायचे? म्हणजे ती जर का एवढ्या डेडिकेशननी मागते की हाच नवरा 7 जन्म हवा, तर नवऱ्याने पण मागावं ना, का मागू नये? आणि कसं आहे की असं नाही आहे की फक्त बायकोलाच नवऱ्याची गरज असते किंवा ती एक आपण काय म्हणतो की कंपॅनियन असते ती, तर मग नवऱ्याला पण ती का नको आहे? जी सगळं सोडून, तिचं माहेर सगळ्या गोष्टी सोडून एका नवीन घरात येते, नवीन सवयी, नवीन माणसं आणि ह्या सगळ्यांना आपलं मानून राहते, मग त्या स्त्रीसाठी एक दिवस हा उपास का करू नये? आणि त्यांनीच म्हणजे त्या बायकोला पण तेवढं बूस्ट मिळेल ना की चला माझा नवरा पण माझ्यासाठी करतोय. सो मला असं वाटतं की दोघांनी मिळून करावे असे उपास. आणि हे पूर्वीचे थॉट्स आहेत ना की बायकांनी करावे, बायकांनी नाही, पुरुषांनी पण करावे, कारण ह्यातनंच तुम्ही नॉट नेसेसरी की ह्यातनंच फक्त दाखवाल प्रेम, पण तुमच्या बायकोला पण एक असं वाटू द्या ना की आपला नवरा आपल्यासाठी करतोय. तर ही खूप छान, मला आवडेल की माझ्याही नवऱ्याने माझ्यासाठी उपास केले तर. जुईचा कोण होणारा लाईफ पार्टनर असेल त्याने नक्की बघा, जुई पण उपास करणार आणि त्यांनी उपास करायला लागणार आहे. पण खरं तर प्रेक्षक तुमच्या दोघांच्या व्हिडिओची नेहमी वाट बघत असतात आणि महानायिकेंविषयी आता वटपौर्णिमा येते, सो जाता आता तुमच्या प्रेक्षकांना काय सांग? सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेन की आमच्यावर खूप प्रेम करताय तुम्ही आणि आम्हाला ते रोज कळतंय, तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या. आणि तुम्हाला जी इच्छा आहे, जे तुमचे मेसेजेस आम्हाला येत आहेत की हे बघायचं आहे, ते बघायचं आहे, ते तुम्हाला लवकरात लवकर आमच्या एपिसोड्समध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर ही महानायिकांची महावटपौर्णिमा पण अजिबात मिस करू नका, कारण तुम्हाला खूप धमाल येणार आहे. सगळ्या सिरियल्सचे सगळे आम्ही ॲक्टर्स एका शोमध्ये, एका एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आणि खूप छान कॉज आहे जो तुम्हा सगळ्यांना आवडणार आहे, तर त्यासाठी प्लीज हा एपिसोड मिस करू नका. आणि त्यासोबत आमचा शो बघायला सुद्धा मिस करू नका तुम्ही. ठरलं तर मग सोमवार ते रविवार 7ही दिवस संध्याकाळी 8:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह. एक्झॅक्टली.